नवीन नाशिकमधील ज्येष्ठ नागरिक मंडळाची मासिक बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली आहे। सामाजिक जाणीव आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा संगम या बैठकीत पाहायला मिळाला। 5 जुलैला ही मासिक बैठक नाशिकमधील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या बडवेनगर येथील सभागृहात आयोजित करण्यात आली होती। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर किशोर पवार, अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर कट आणि यशवंत पाटील यांची उपस्थिती लाभली होती। यावेळी प्राध्यापक डॉक्टर किशोर पवार यांनी आनंदी जीवन या विषयावर अतिशय प्रेरणादायी व्याख्यान दिलं। त्यांनी आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा, तणाव कसा हाताळावा आणि वृद्धत्वात आरोग्य राखण्यासाठी काय करावं याविषयी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले। त्याचं आयुष्य बदलते हे खरं काम आहे शिक्षकाचं, की अशा पद्धतीने विद्यार्थी त्यामध्ये चांगले गुण शोधून आणि याला पुढे कसा आपल्याला पाठवता येईल। एका विद्यार्थ्याने माझं साता समुद्रापलीकडे मी अमेरिकेला 1992 साली गेलो होतो आणि ते पुस्तक मी तिथल्या अनुभवाला लिहिलं होतं। कुसुमाग्रजांनी त्याला प्रस्तावना दिली। मंडळाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे कैलास चुंबळे, शिवानी पांडे, राहुल गणोरे, वैभव बडदे आणि राजेंद्र महाले यांचा सत्कार करण्यात आला। तसेच मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब देसले, मथुरे आणि श्याम यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या शेवटी शिंपी गुरुजी यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर मंडळाचे सचिव भगवान जाधव, संचालक मंडळाने कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावली आहे। यावेळी नवीन नाशिक परिसरातील मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, आरोग्यविषयक जागरूकता आणि सकारात्मक जीवनशैलीचा आदर्श संगम पाहायला मिळाला आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।